श्री गणेशाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या देवी सर्वभूतेषु सर्वरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत केल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास दुर्गाष्टमी व्रतासंबंधी महत्वाची माहिती पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शके 1948 संवत्सर पराभव दक्षिणायन वर्षा ऋतू आषाढ मास मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी दुर्गाष्टमी आहे. आपण जर दर मासाला या व्रताचे आचरण नियमानुसार करत असाल तर उत्तम. आपल्या देवघरात आपल्या घराण्याच्या कुलदेवीचा 3 इंचीचा चांदीचा टाक प्राण प्रतिष्ठित असावा. यावर रोज श्री सुक्ताचा अभिषेक होत असावा. दरवर्षी न चुकता घटस्थापना होत असावी. तिच्या मूळ स्थानावर सहकुटुंब जाऊन विधिवत मान सन्मान दरवर्षी होत असावा. तरच अशी जागृत मूर्ती आपणाला आशीर्वाद देणे लायक असते. आपल्या शास्त्रमान्य मनोकामना पूर्ण होताना दिसतात. अन्यथा आपण जवळच्या जागृत अशा आपल्या कुलदेवी मंदिराचा आसरा घ्यावा. तिथेच मंत्र जप व ग्रंथ पारायण करावे. कुलदेवीचे मंदिर नसेल तर मग इतर कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन आपण हे कर्मकांड करू शकता. देवघरासमोरच्या जागेची गंधाक्षत फुलांनी पूजा करा, नमस्कार करा. यावर आसन टाका, आसनाची गंधाक्षत फुलांनी पूजा करा, नमस्कार करा. आसनावर बसा. देवघरातील सर्व निर्माल्य आपण सूर्यदेवापरी काढलेले असणार आहे. आता धूप दीप लावा. यांची गंधाक्षत पुष्पाने पूजा करा, नमस्कार करा. देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा. यानंतर शंख व घंटीचे पंचोपचार पूजा करा. आता हाताची 10 बोटे जमिनीवर टेकवा आणि मंत्र म्हणा. ओम पृथ्वी तया धृता लोक देवी त्वम विष्णुना धृता त्वम धारम मा देवी पवित्रम कुरुच्या आसन. तांब्यातील पूजेच्या पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा. मंत्र म्हणायचा आहे. गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या 10 दिशात बसूनच मृगी मुद्रेने शिंपडा. मंत्र म्हणा. परसपंतु भूताये भूताभूती भूमी संस्थेस्ता ये भूता विघ्न हस्ते नश्यंत शिवात्मया. आता आचमन प्राणायाम करा. देवाधिकांना वंदन करा. श्री गणपती अधिकांची प्रार्थना घ्या. देशकालादींचा उपचार करा. आजच्या देवपूजेत विशेष पूजेचा संकल्प सोडा. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत व एक फुल घ्यावे आणि माझ्या पंचांगात पाहून संकल्प सोडावा. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडा. यानंतर षडंगन्यास करन्यास करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम गणपतये नमः. स्वतःच्या कपडे कुंकुम तिलक करा. लाल रंगाचे रक्षासूत्र बांधा. कलश स्थापना करत असाल तर उत्तम आहे. कलशाची पूजा करा. कलदेवतेला नमस्कार करा. प्रथम श्री गणेश मूर्तीवर गणपती अथर्व शिक्षाचा अभिषेक घ्यावा. श्री गणेशाची पंचोपचार पूजा करावी. श्री गणेशाला कापसाचे 2 वस्त्र व चांदी जोड वाहा. गंधाक्षत फुलाने पूजा करा. 21 दुर्वांची जोडी वाहा. तांबूल विडा ठेवा. धूप दीप दाखवा. साखरेचा व फळाचा नैवेद्य दाखवा. नमस्कार करा. आपल्या कुलदेवीची 16 उपचारांनी पूजा करा. नेहमीप्रमाणे सकाळच्या देवपूजेत आपल्या कुलदेवीच्या टाकावर श्री सुक्ताचा अभिषेक घ्यावा. देवघरातील इतर देवी देवतांच्या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा. यांचे पंचोपचार पूजा करावे. देवीसमोर तांबूल विडा ठेवा. वस्त्रालंकार, सौभाग्य अलंकार व सौंदर्य प्रसादने यथाशक्तीने देवीला अर्पण करा. आरती पंचारती कापूर आरती करा. दिवसभर उपवास करावा. फळे वा गोमातेचे दूध वा दुधाचे पदार्थ घ्यावेत. दिवसभर आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप माळेविना करा. आपल्या कुलदेवीच्या ग्रंथाचे एक पारायण विधिवत करावे. प्रदोषकाळी शुचिर्भूत होऊन आपल्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन मातेचे विधिवत दर्शन द्यावे. दानपेटीत काही रक्कम टाका. थोडा दान धर्म देखील करा. मित्रांनो, आपल्या घरी येऊन परत आपल्या देवघरातील सर्व देवतांची पंचोपचार पूजा करावी. देवतांना महानैवेद्य दाखवून या दुर्गाष्टमी व्रताचा उपवास सोडावा. व्रताच्या समाप्तीनंतर आपल्या कुलदेवी समोर ठेवलेले सर्व पूजा साहित्य एखाद्या सवाष्ण स्त्रीला देवी रूप समजून दान करा. तिला हळद कुंकू लावून तिचे चरण स्पर्श करावे. अशा प्रकारे आपल्या घराण्याच्या कुलदेवीची उपासना या व्रतानिमित्त आपल्या घरातील सवाष्ण स्त्रीने अवश्य करावी. परिणामी आपल्या घराण्याच्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तिची कृपा दृष्टी सदैव आपल्या कुटुंबावर राहते. आपल्या घराण्याची वंशवेल वाढतच राहते. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा दुर्गाष्टमी
व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.